सेम असंच तुम्हाला टेंडरिंग संदर्भात व्यवसाय करायचा असेल तर अजून एक वेबसाईट आहे जी आहे ई ऑक्शन. यामध्ये महाराष्ट्रातली लिलाव सुद्धा तुम्हाला पाहता येतात. ज्या ज्या डिपार्टमेंटचे लिलाव आलेले आहेत ते लिलाव तुम्हाला या पोर्टलला पाहायला मिळतात. यामध्ये महाराष्ट्रातले जेवढे काही डिपार्टमेंट्स असतील, जेवढे डिपार्टमेंट महा टेंडरला रजिस्टर्ड आहेत, तेवढे डिपार्टमेंट ई ऑक्शनला सुद्धा रजिस्टर्ड आहेत. दोघांपैकी फरक फक्त एवढा आहे, काही काही राज्याचे जे काही ऑक्शन्स होतात, जे लिलाव होतात, तर ते लिलाव एका ठिकाणी इथे मर्ज करून सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे महा टेंडर, जेम पोर्टल आणि ई ऑक्शन यांची एकत्रितरित्या आपण कशा पद्धतीने टेंडर सर्च करू शकतो, ऑक्शन सर्च करू शकतो, जेम पोर्टलचं काम सर्च करू शकतो. ही सर्वच इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. आणि असे कोणकोणते डिपार्टमेंट्स इथे इम्पॅनल्ड आहेत त्याची सर्वात अगोदर आपण माहिती घेऊ. आता सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया ई ऑक्शन इंडिया या वेबसाईटची. ही वेबसाईट्स आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ऑक्शन्स केली जातात, ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला बोली ऑक्शन्स केलं जातं. अगोदर जुन्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल, की कुठेतरी एखाद्या त्यांच्या बिल्डिंगजवळ ऑक्शन व्हायचं, डिपार्टमेंटमध्ये व्हायचं वगैरे, वगैरे. तर आता तसं होत नाही. आता शासनाने याला काय केलेलं आहे, याला पूर्णपणे ऑनलाईन केलेलं आहे. तुम्हाला जर एखादी बोली करायची असेल, तर तुम्हाला ऑनलाईन ती बोली त्याच्यात बोलावी लागते. ऑनलाईन तुम्हाला टाइप करावी लागते. तुम्हाला एक विशिष्ट त्याच्यासाठी टाईमसुद्धा दिलेला आहे. त्या टायमिंगमध्येच तुम्हाला तिथे कोट करायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती बोली ई ऑक्शनमध्ये पाहता येते. इथे ऑप्शन आहे ऑक्शन स्टेटस, ऑक्शन सर्च, डिपार्टमेंट ऑन बोर्डिंग आणि बिडर एनरोलमेंट्स. सर्वात अगोदर बिडर एनरोलमेंट्स म्हणजे तुम्हाला जर ऑक्शनला तुमचं फ्रेश रजिस्ट्रेशन करायचं आहे वेबसाईटला, तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक डिजिटल सिग्नेचर बनवावी लागते आणि तुमच्या कंपनीची एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायची आहे. ही पण एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. नॉर्मल तुमची जी के-वाय-सी आहे, त्या के-वाय-सीच्या इन्फॉर्मेशननी तुम्ही ही इन्फॉर्मेशन इथे भरू शकता. त्यानंतर डिपार्टमेंट ऑन बोर्डिंग. तर डिपार्टमेंट ऑन बोर्डिंगमध्ये तुम्हाला डिपार्टमेंटल रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर ऑक्शन सर्च. ऑक्शन सर्चमध्ये आत्ता आपण इथे चेक करू शकतो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये ऑक्शन आलेले आहे. यात महत्त्वाचा विषय आहे, की जर एका स्पेसिफिक व्यवसायाबद्दल ऑक्शन असेल, तर तुम्हाला सिंगल लॉट सिलेक्ट करायचं आहे आणि जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं भंगार आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे लॉट्स आहेत, तर तुम्हाला मल्टी लॉट करायचं आहे. अगोदर आपण सर्चिंग करू सिंगल लॉट, तर मी सिंगल लॉटला क्लिक करतोय. इथे तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट सिलेक्ट करायचं आहे. ऑर्गनायझेशनमध्ये करायचं आहे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि त्या अंतर्गत एवढे डिपार्टमेंट्स इथे रजिस्टर्ड आहे. ज्यामध्ये कोऑपरेशन, मार्केटिंग ॲक्ट, टेक्सटाईल डिपार्टमेंट, डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नगर परिषद, डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग याच्यामध्ये ITIs वगैरे पॉलिटेक्निक कॉलेज येतात. लॉ अँड ज्युरिडिशरी डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, रिव्हेन्यू डिपार्टमेंट, रुरल डेव्हलपमेंट असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स इथे रजिस्टर्ड आहेत. मी स्पेसिफिक डिपार्टमेंट चॉईस करत नाही, त्यामुळे सिंगल लॉट करून डायरेक्टली मी टेंडर त्याच्यामधले ऑप्शन्स जे आहेत ते ऑनलाईन चेक करू आपण त्याच्यामध्ये. त्यामध्ये आता कोणकोणत्या पद्धतीचे ऑप्शन्स आलेली आहेत आणि त्या ऑप्शन घेण्यासाठी नेमकी काय प्रोसेस असते त्याचं थोडंसं बेसिक फंडामेंटल मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे एक ऑप्शन दिसतंय विकली अँड डेली बाजार वसुली ॲट कारंजा फोर्थ कॉल. कारंजा म्हणजे मला वाटतं हे वाशिम जिल्ह्यातलं असू शकतं. तर इथलं एक टेंडर्स इथे आलेलं आहे, ऑप्शन आलेलं आहे. हे ऑप्शन आता कसं ओळखायचं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ॲडमिन. तर म्हणजे हे नगर परिषदचं आहे म्हणून इथे दिलेलं आहे बघा. म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन वर्धा डिस्ट्रिक्ट DMA. तर याच्यामध्ये हे ऑप्शन जे आहेत तर याची फी याच्यामध्ये दिलेली आहे. हे ऑप्शन तुम्हाला 6,99,200 रुपयापासून याची सुरुवात होणार आहे. याची सर्वच डिटेल याच्यामध्ये दिलेली आहे. या ऑप्शनची डिटेल्स आपण आता PDF च्या माध्यमातून पहिले डाउनलोड अगोदर करून घेऊ, नंतर त्याला समजावून घेऊ. त्यानंतर याची पूर्णपणे डिटेल जसं की तुम्हाला 5,000 नी इन्क्रिमेंट करायची आहे, तुम्हाला EMD ₹10,000 भरायचा आहे. त्याची सगळी डिटेल्स इथे दिलेली आहे. हे ऑप्शन फॉरवर्ड असल्यामुळे याच्यामध्ये उच्चतम बोली तुम्हाला बोलायची आहे. म्हणजे याला H1 बोली बोलायची आहे. त्याची सगळीच इन्फॉर्मेशन इथे दिसेल. कार्यालय नगर पंचायत कारंजा. आता कारंजा एक वाशिममध्ये पण आहे, पण हा वर्ध्याचा टेंडर आहे. तर वर्ध्याचे टेंडर्स आहेत. याच्यामध्ये पेपरला जाहिरात देणं बंधनकारक असते. ज्यावेळेस ऑक्शन ₹50,000 वर जातं, तर त्याला न्यूजपेपरमध्ये देणं बंधनकारक होतं. त्यामुळं हे 50,000च्या वर आहे, तर न्यूजपेपरची जाहिरात आहे. त्यानंतर याच्यामध्ये त्याची डिटेल्स दिलेली आहे, की कशा पद्धतीने करायचं आहे. 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट्स आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं, की तुम्हाला DSC काढणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. तर इथे DSCची इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
बोली बोलण्यासाठी तुम्हाला ₹10,000 अनामत रक्कम अगोदर तिथे जमा करायची आहे. लिलावाची शुल्क तुम्हाला ₹1,000 भरायची आहे. डी-डीच्या स्वरूपात तुम्हालाही भरावी लागतात. ऑनलाईन तिथे भरता येत नाही. लिलाव जो ज्यावेळेस तुम्हाला बोलायचा आहे, तर तो 5,000च्या पटीत बोलायचा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ 6,99,000 ची बोली झाली, तर 6,99,000 प्लस ₹5,000 ने तुम्हाला ती करावी लागणार आहे. ऑक्शनची व्हॅल्यू निर्धारित असल्यामुळे 6,99,200 ऑक्शनची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. ज्यावेळेस पण ज्या ऑक्शनला तुम्ही क्वालिफाय झाला किंवा तुम्ही ऑक्शनमध्ये बसलात, तर त्यावेळेस तुम्हाला बोली बोलत असताना 6,99,200च्या वरच तुम्हाला ती बोली बोलायची आहे, अशी त्यांनी अट घातलेली आहे. 5,000च्या पटीमध्ये तुम्ही कितीही त्याच्यामध्ये बोलू शकता. त्याला असं लिमिटेशन्स वगैरे काही नाही. त्यापेक्षा ते कारण शासनाला अपेक्षित आहे, की जास्तीत जास्त रक्कम आली पाहिजे. तो विषय तिथे दाखवलेला आहे. त्यानंतर हे बाजाराचं वसुलीचं असल्यामुळे तिथे बाजारमध्ये जे लोकं असतात त्यांच्याकडनं तुम्हाला वसूल करायची आहे ती फीज. त्याची सुद्धा डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्यानंतर 10/10 ला तुम्हाला ₹20 घ्यायचे आहे. 20/10 ला तुम्हाला 40 घ्यायचे आहे. 30/10 ला तुम्हाला ₹60 घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आणि गाड्यांचे सुद्धा कसे-कसे पैसे घ्यायचे आहेत, त्याची डिटेलिंग ऑलरेडी इथे त्यांनी सांगितलेली आहे. परवानाधारक जर असेल, तर त्यांना ₹300 प्रति दलाल वसूल करण्याचा अधिकार असेल. म्हणजे त्याला ते पण त्याचे चार्जेस दिलेले आहेत. आणि बेसिक डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो. बरेच लोकं मला नेहमी विचारतात, की टेंडरिंगमध्ये कमी डॉक्युमेंटमध्ये आम्ही कसं पार्टिसिपेट करू शकतो? आम्ही कशा पद्धतीने टेंडर भरू शकतो? तर नॉर्मली कुठलंही टेंडर ज्यावेळेस आपल्याला भरायचं आहे, टेंडरिंगमध्ये आपल्याला काम करायचं आहे, तर टेंडरिंगमध्ये जास्त डॉक्युमेंट लागतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर इथे तुमचा महत्त्वाचा विषय असा आहे, की तुमचे कागदपत्र जरी कमी असतील, तरीसुद्धा तुम्हाला इथे कमी कागदपत्रामध्ये टेंडरमध्ये पार्टिसिपेट करता येईल, ऑक्शनमध्ये पार्टिसिपेट करता येईल. हा विषय झाला सिंगल लॉटचा, कारण काय एकच आठवडी बाजाराचं टेंडर आहे. तसंच आपण आता एक मल्टी लॉटचं एक टेंडर सर्च करू. मी पुन्हा इथे आलोय ऑक्शन सर्चमध्ये. सिंगल लॉटला करतोय मी मल्टी लॉट. सेक्रेटरेट म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंट्समध्ये करतो, स्टेट गव्हर्नमेंट्स आणि पुन्हा इथे मी कॅप्चा कोड पुट करतो. आता इथे दिसतंय मला मल्टी लॉट्स याच्यामध्ये आलेले आहेत. आता मल्टी लॉट म्हणजे एका टेंडरमध्ये 2-3 वेगवेगळ्या प्रकारची लॉट असू शकतात. त्यातलं मी एक आर-टी-ओ ऑक्शनचं एक टेंडर बघतोय आणि त्याला आता ओपन करूया आपण. कुठलं टेंडर आहे, काय आहे, मल्टी लॉट नेमकं काय असतं? तर हे तुम्हाला याच्यामध्ये समजेल, की मल्टी लॉट काय असतं. आता उदाहरणार्थ एखाद्या डिपार्टमेंटमध्ये 10-15 वेगवेगळ्या गाड्यांचं त्यांना टेंडर करायचं आहे, वेगवेगळा लिलाव करायचा आहे. तर तो मल्टी लॉटमध्ये येतो. तर मग मल्टी लॉटचे जे काही त्याचे प्रकारच असतात किंवा कोणकोणत्या गाड्या त्याच्यामध्ये आहेत, तर त्याची आपण यामध्ये डिटेल बघू. तर या लिलावामध्ये 165 वाहनांपैकी 21 वाहनं त्यांना लिलावामध्ये द्यायची आहेत. म्हणजे वेगवेगळी वाहनं असतात, त्याच्यामुळे याला मल्टी लॉट म्हटलं गेलेलं आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीचे हे वाहनं इथे आहेत. इथे तुम्हाला त्याचे नंबर्स वगैरे दिसतात. मल्टी लॉट असल्या कारणाने हे अशा पद्धतीने इथे आलेले आहे. त्यामध्ये लिलावामध्ये जी काही वेगवेगळी डॉक्युमेंट्स आहेत, ज्यांनी जे डॉक्युमेंट्स मागवण्यात आलेली आहे, जशी आहे तशा बेसवर आहे ते. म्हणजे त्याला ॲज बेसिस आपण म्हणतो. ज्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे, त्या संदर्भातचे फॉर्म दिलेले आहेत आणि याला लिलावाला आपल्याला कशा पद्धतीने पार्टिसिपेट्स करून आपण करू शकतो, त्या संदर्भाचे सगळेच पेपर्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे याची पात्रता सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली असते. फक्त विशेष असं आहे, की बऱ्याच ऑक्शन मी बघत असतो त्यावेळेस काही ऑक्शनचे तुम्हाला फोटोज सुद्धा पाहायला मिळतात. इकडे आहेत का एकदा आपण चेक करून घेऊ. म्हणजे तुम्हाला एक संदर्भात अंदाज येतो. तरी मी तुम्हाला सगळ्यांना एक सजेशन देऊ इच्छितो, की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम ऑक्शन करता त्यावेळेस प्रत्यक्ष तिथे जाऊन या, समजून घ्या. कारण तुम्ही बघितलेला जो माल असेल किंवा तुम्ही बघितलेला तिथला जो एखादा प्रॉडक्ट असेल, तर तो आपण एकदा बघणं गरजेचं आहे. असं व्हायला नको, की तुम्ही बघितला वेगळा आणि रेट वेगळे कोट केले, तर त्यामुळं एकदा खात्री करून घ्यायची आहे, की तिथे आपण जे कोट केलेलं आहे, तर तेच त्याच्यामध्ये आहे की नाही, तर याची एकदा तुम्ही खात्री करून घ्यायची आहे. मित्रांनो, हा विषय आहे ई-ऑक्शन संदर्भात. तर या ई-ऑक्शनच्या माध्यमातून आपल्याला बरेच असे कामं याच्या माध्यमातून आपण करू शकतो. शासनासोबत हे काम असल्यामुळे तुम्हाला पेमेंट, त्याच्यानंतर बाकीच्या कंडिशन्स ह्या बऱ्यापैकी वेव्ह ऑफ होतात. तर तुम्ही इथून सुद्धा तुमच्या व्यवसायाला एक चांगल्या प्रकारची सुरुवात करू शकता. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला कुठे न जाता तुम्हाला इथून बरेच ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन इथे फ्रीमध्ये आहे. तुम्ही इझिली 1-2 मिनिटामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता.
ऑलरेडी आपल्या चॅनलवर याच्या संदर्भातचे बरेच व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. आता सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया ऑक्शन इंडिया या वेबसाईटची. ही वेबसाईट्स आहे, यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ऑक्शन्स केली जातात, ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला बोली ऑक्शन्स केलं जातं. अगोदर जुन्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल, की कुठेतरी एखाद्या त्यांच्या बिल्डिंगजवळ ऑक्शन व्हायचं, डिपार्टमेंटमध्ये व्हायचं, वगैरे, वगैरे. तर आता तसं होत नाही. आता शासनाने याला काय केलेलं आहे, याला पूर्णपणे ऑनलाईन केलेलं आहे. तुम्हाला जर एखादी बोली करायची असेल, तर तुम्हाला ऑनलाईन ती बोली त्याच्यात बोलावी लागते. ऑनलाईन तुम्हाला टाइप करावी लागते. तुम्हाला एक विशिष्ट त्याच्यासाठी टाईमसुद्धा दिलेला आहे. त्या टायमिंगमध्येच तुम्हाला तिथे कोट करायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती बोली ई-ऑक्शनमध्ये पाहता येते. इथे ऑप्शन आहे ऑक्शन स्टेटस, ऑक्शन सर्च, डिपार्टमेंट ऑनबोर्डिंग आणि बिडर एनरोलमेंट्स. सर्वात अगोदर बिडर एनरोलमेंट्स म्हणजे तुम्हाला जर ऑक्शनला तुमचं फ्रेश रजिस्ट्रेशन करायचं आहे वेबसाईटला, तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक डिजिटल सिग्नेचर बनवावी लागते आणि तुमच्या कंपनीची एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायची आहे. ही पण एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. नॉर्मल तुमची जी के-वाय-सी आहे, त्या के-वाय-सीच्या इन्फॉर्मेशननी तुम्ही ही इन्फॉर्मेशन इथे भरू शकता. त्यानंतर डिपार्टमेंट ऑनबोर्डिंग. तर डिपार्टमेंट ऑनबोर्डिंगमध्ये तुम्हाला डिपार्टमेंटल रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर ऑक्शन सर्च. ऑक्शन सर्चमध्ये आत्ता आपण इथे चेक करू शकतो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये ऑक्शन आलेले आहे. यात महत्त्वाचा विषय आहे, की जर एका स्पेसिफिक व्यवसायाबद्दल ऑक्शन असेल, तर तुम्हाला सिंगल लॉट सिलेक्ट करायचं आहे आणि जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं भंगार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लॉट्स आहेत, तर तुम्हाला मल्टी लॉट करायचं आहे. अगोदर आपण सर्चिंग करू सिंगल लॉट, तर मी सिंगल लॉटला क्लिक करतोय. इथे तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट सिलेक्ट करायचं आहे. ऑर्गनायझेशनमध्ये करायचं आहे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि त्या अंतर्गत एवढे डिपार्टमेंट्स इथे रजिस्टर्ड आहे. ज्यामध्ये कोऑपरेशन, मार्केटिंग ॲक्ट, टेक्सटाईल डिपार्टमेंट, डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नगर परिषद, डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग याच्यामध्ये ITIs वगैरे पॉलिटेक्निक कॉलेज येतात. लॉ अँड ज्युरिडिशरी डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, रिव्हेन्यू डिपार्टमेंट, रुरल डेव्हलपमेंट असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स इथे रजिस्टर्ड आहेत. मी स्पेसिफिक डिपार्टमेंट चॉईस करत नाही, त्यामुळे सिंगल लॉट करून डायरेक्टली मी टेंडर त्याच्यामधले ऑप्शन्स जे आहेत ते ऑनलाईन चेक करू आपण त्याच्यामध्ये. त्यामध्ये आता कोणकोणत्या पद्धतीचे ऑप्शन्स आलेली आहेत आणि त्या ऑप्शन घेण्यासाठी नेमकी काय प्रोसेस असते त्याचं थोडंसं बेसिक फंडामेंटल मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे एक ऑप्शन दिसतंय विकली अँड डेली बाजार वसुली ॲट कारंजा फोर्थ कॉल. कारंजा म्हणजे मला वाटतं हे वाशिम जिल्ह्यातलं असू शकतं. तर इथलं एक टेंडर्स इथे आलेलं आहे, ऑप्शन आलेलं आहे. हे ऑप्शन आता कसं ओळखायचं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ॲडमिन, तर म्हणजे हे नगर परिषदचं आहे म्हणून इथे दिलेलं आहे बघा. म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन वर्धा डिस्ट्रिक्ट DMA. तर याच्यामध्ये हे ऑप्शन जे आहेत तर याची फी याच्यामध्ये दिलेली आहे. हे ऑप्शन तुम्हाला 6,99,200 रुपयापासून याची सुरुवात होणार आहे. याची सर्वच डिटेल याच्यामध्ये दिलेली आहे. या ऑप्शनची डिटेल्स आपण आता PDF च्या माध्यमातून पहिले डाउनलोड अगोदर करून घेऊ, नंतर त्याला समजावून घेऊ. त्यानंतर याची पूर्णपणे डिटेल जसं की तुम्हाला 5,000नी इन्क्रिमेंट करायची आहे, तुम्हाला EMD ₹10,000 भरायचा आहे. त्याची सगळी डिटेल्स इथे दिलेली आहे. हे ऑप्शन फॉरवर्ड असल्यामुळे याच्यामध्ये उच्चतम बोली तुम्हाला बोलायची आहे. म्हणजे याला H1 बोली बोलायची आहे. त्याची सगळीच इन्फॉर्मेशन इथे दिसेल. कार्यालय नगर पंचायत कारंजा. आता कारंजा एक वाशिममध्ये पण आहे, पण हा वर्ध्याचं टेंडर आहे. तर वर्ध्याचं टेंडर्स आहेत. याच्यामध्ये पेपरला जाहिरात देणं बंधनकारक असते. ज्यावेळेस ऑप्शन ₹50,000 वर जातं, तर त्याला न्यूजपेपरमध्ये देणं बंधनकारक होतं. त्यामुळं हे 50,000च्या वर आहे, तर न्यूजपेपरची जाहिरात आहे. त्यानंतर याच्यामध्ये त्याची डिटेल्स दिलेली आहे, की कशा पद्धतीने करायचं आहे. 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट्स आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं, की तुम्हाला DSC काढणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. तर इथे DSCची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बोली बोलण्यासाठी तुम्हाला ₹10,000 अनामत रक्कम अगोदर तिथे जमा करायची आहे. लिलावाची शुल्क तुम्हाला ₹1,000 भरायची आहे. DDच्या स्वरूपात तुम्हालाही भरावी लागतात. ऑनलाईन तिथे भरता येत नाही. लिलाव जो ज्यावेळेस तुम्हाला बोलायचा आहे, तर तो 5,000च्या पटीत बोलायचा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ 6,99,000ची बोली झाली, तर 6,99,000 प्लस ₹5,000 तुम्हाला ती करावी लागणार आहे. ऑप्शनची व्हॅल्यू निर्धारित असल्यामुळे 6,99,200 ऑप्शनची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. ज्यावेळेस पण ज्या ऑप्शनला तुम्ही क्वालिफाय झाला किंवा तुम्ही ऑप्शनमध्ये बसलात, तर त्यावेळेस तुम्हाला बोली बोलत असताना 6,99,200च्या वरच तुम्हाला ती बोली बोलायची आहे
अशी त्यांनी अट घातलेली आहे. 5,000च्या पटीमध्ये तुम्ही कितीही त्याच्यामध्ये बोलू शकता. त्याला असं लिमिटेशन्स वगैरे काही नाही. त्यापेक्षा ते कारण शासनाला अपेक्षित आहे, की जास्तीत जास्त रक्कम आली पाहिजे. तो विषय तिथे दाखवलेला आहे. त्यानंतर हे बाजाराचं वसुलीचं असल्यामुळे तिथे बाजारमध्ये जे लोकं असतात त्यांच्याकडनं तुम्हाला वसूल करायची आहे ती फीज. त्याची सुद्धा डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्यानंतर 10/10 ला तुम्हाला ₹20 घ्यायचे आहे. 20/10 ला तुम्हाला 40 घ्यायचे आहे. 30/10 ला तुम्हाला ₹60 घ्यायचे. तर अशा पद्धतीने आणि गाड्यांचे सुद्धा कसे-कसे पैसे घ्यायचेत त्याची डिटेलिंग ऑलरेडी इथे त्यांनी सांगितलेली आहे. परवानाधारक जर असेल तर त्यांना ₹300 प्रति दलाल वसूल करण्याचा अधिकार असेल. म्हणजे त्याला ते पण त्याचे चार्जेस दिलेले आहेत. आणि बेसिक डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो. बरेच लोकं मला नेहमी विचारतात, की टेंडरिंगमध्ये कमी डॉक्युमेंटमध्ये आम्ही कसं पार्टिसिपेट करू शकतो? आम्ही कशा पद्धतीने टेंडर भरू शकतो? तर नॉर्मली कुठलंही टेंडर ज्यावेळेस आपल्याला भरायचं आहे, टेंडरिंगमध्ये आपल्याला काम करायचं आहे, तर टेंडरिंगमध्ये जास्त डॉक्युमेंट लागतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर इथे तुमचं महत्त्वाचा विषय असा आहे, की तुमचे कागदपत्र जरी कमी असतील, तरीसुद्धा तुम्हाला इथे कमी कागदपत्रामध्ये टेंडरमध्ये पार्टिसिपेट करता येईल, ऑक्शनमध्ये पार्टिसिपेट करता येईल. हा विषय झाला सिंगल लॉटचा, कारण काय एकच आठवडी बाजाराचं टेंडर आहे. तसंच आपण आता एक मल्टी लॉटचं एक टेंडर सर्च करू. मी पुन्हा इथे आलोय ऑक्शन सर्चमध्ये. सिंगल लॉटला करतोय मी मल्टी लॉट. सेक्रेटरेट म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंट्समध्ये करतो, स्टेट गव्हर्नमेंट्स आणि पुन्हा इथे मी कॅप्चा कोड पुट करतो. आता इथे दिसतंय मला मल्टी लॉट्स याच्यामध्ये आलेले आहेत. आता मल्टी लॉट म्हणजे एका टेंडरमध्ये 2-3 वेगवेगळ्या प्रकारची लॉट असू शकतात. त्यातलं मी एक आर-टी-ओ ऑक्शनचं एक टेंडर बघतोय आणि त्याला आता ओपन करूया आपण. कुठलं टेंडर आहे, काय आहे, मल्टी लॉट नेमकं काय असतं? तर हे तुम्हाला याच्यामध्ये समजेल, की मल्टी लॉट काय असतं. आता उदाहरणार्थ एखाद्या डिपार्टमेंटमध्ये 10-15 वेगवेगळ्या गाड्यांचं त्यांना टेंडर करायचं आहे, वेगवेगळा लिलाव करायचा आहे. तर तो मल्टी लॉटमध्ये येतो. तर मग मल्टी लॉटचे जे काही त्याचे प्रकारच असतात किंवा कोणकोणत्या गाड्या त्याच्यामध्ये आहेत, तर त्याची आपण त्यामध्ये डिटेल बघू. तर या लिलावामध्ये 165 वाहनांपैकी 21 वाहनं त्यांना लिलावामध्ये द्यायची आहेत. म्हणजे वेगवेगळी वाहनं असतात, त्याच्यामुळे याला मल्टी लॉट म्हटलं गेलेलं आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीचे हे वाहनं इथे आहेत. इथे तुम्हाला त्याचे नंबर्स वगैरे दिसतात. मल्टी लॉट असल्या कारणाने हे अशा पद्धतीने इथे आलेले आहे. त्यामध्ये लिलावामध्ये जी काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत, ज्यांनी ज्यांनी जे डॉक्युमेंट्स मागवण्यात आलेली आहे, जशी आहे तशा बेसवर आहे ते. म्हणजे त्याला ॲज बेसिस आपण म्हणतो. ज्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे, त्या संदर्भातचे फॉर्म दिलेले आहेत आणि याला लिलावाला आपल्याला कशा पद्धतीने पार्टिसिपेट्स करून आपण करू शकतो, त्या संदर्भातचे सगळेच पेपर्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे याची पात्रता सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली असते. फक्त विशेष असं आहे, की बऱ्याच ऑक्शन मी बघत असतो त्यावेळेस काही ऑक्शनचे तुम्हाला फोटोज सुद्धा पाहायला मिळतात. इकडे आहेत का एकदा आपण चेक करून घेऊ. म्हणजे तुम्हाला एक संदर्भात अंदाज येतो. तरी मी तुम्हाला सगळ्यांना एक सजेशन देऊ इच्छितो, की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम ऑक्शन करता त्यावेळेस प्रत्यक्ष तिथे जाऊन या, समजून घ्या. कारण तुम्ही बघितलेला जो माल असेल किंवा तुम्ही बघितलेला तिथला जो एखादा प्रॉडक्ट असेल, तर तो आपण एकदा बघणं गरजेचं आहे. असं व्हायला नको, की तुम्ही बघितला वेगळा आणि रेट वेगळे कोट केले. तर त्यामुळं एकदा खात्री करून घ्यायची आहे, की तिथे आपण जे कोट केलेलं आहे, तर तेच त्याच्यामध्ये आहे की नाही, तर याची एकदा तुम्ही खात्री करून घ्यायची आहे. मित्रांनो, हा विषय आहे ई-ऑक्शन संदर्भात. तर या ई-ऑक्शनच्या माध्यमातून आपल्याला बरेच असे कामं याच्या माध्यमातून आपण करू शकतो. शासनासोबत हे काम असल्यामुळे तुम्हाला पेमेंट, त्याच्यानंतर बाकीच्या कंडिशन्स ह्या बऱ्यापैकी वेव्ह ऑफ होतात. तर तुम्ही इथून सुद्धा तुमच्या व्यवसायाला एक चांगल्या प्रकारची सुरुवात करू शकता. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला कुठे न जाता तुम्हाला इथून बरेच ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन इथे फ्रीमध्ये आहे. तुम्ही इझिली 1-2 मिनिटांमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. ऑलरेडी आपल्या चॅनलवर याच्या संदर्भातचे बरेच व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.